मस्त असे कोवड्या कोवड्या भोपळ्यापासून आपण आज धपाटे बघणार आहे। तुम्ही थालीपीठ पण म्हणू शकता। आपण लाटून बघणार आहे। त्याकरता बघा मस्त असा कोवडा भोपळा घेतलेला आहे आणि त्याचे देठ काढून घेतलेला आहे आणि आपण साल काढणार नाही, कारण खूप असा कोवडा भोपळा आहे आणि साल काढल्यानंतर त्याचं पोषण तत्व सुद्धा कमी होतं। आणि हा तुमचा भोपळा जर वरतून कडक असला तर तुम्ही साल काढून घेऊ शकता, पण कोवडा भोपळा मस्त स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर असा मस्त खिसणीच्या साह्याने असा खिसून घेतला। आणि बघू शकता आपण आलं, लसूण, धने, जिरं, अद्रक, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली। आणि त्यानंतर बघा आता मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं, त्यानंतर 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं, त्यानंतर 1 वाटी मी बेसन पीठ घेतलं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वाटीचं प्रमाण घेऊ शकता। आवडीनुसार पीठ सुद्धा कमी जास्त करू शकता, असं काही नाही कमी जास्त पीठ झालं म्हणून आपले धपाटे होणार नाही। आणि आता मी बघा ओवा टाकलेला आहे, मस्त असा हातावर क्रश करून थोडीशी तीळ घातलेली आहे आणि 1 ते 1.5 चम्मच हळद पावडर घातलेली आहे। नंतर आपण जो आलं, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि धने, जिरं याचं जे वाटण केलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलं, कोथिंबीर टाकून घेतली आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पिठामध्ये आणि थोडंसं मी हिंग सुद्धा घालणार आहे। त्यानंतर एक दीड पडी मी तेल घालणार आहे, म्हणजे आपले धपाटे तुम्ही पुढं बघणारच आहे किती सुंदर खुसखुशीत असे एकदम छान लेयर्सवाले झालेले आहे आणि खाताना सुद्धा खूप मऊ लागलेले आहे। आता बघा भोपळा मी खिसून ठेवलेला होता, कारण संध्याकाळी भोपळा खिसत नाही, त्यामुळे मी थोडा लवकर खिसून ठेवला, म्हणून त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। आणि बघू शकता आता मी पूर्ण पिठामध्ये आता आपला भोपळ्याचा जो खीस आहे तो टाकणार आहे। नमस्कार, मी स्वाती, सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। मस्त अशी रेसिपी ट्राय करा तुम्ही पण आणि आनंद घ्या मस्त भोपळ्याच्या धपाट्यांचा। मस्त अशा पावसाळ्यामध्ये खूप सुंदर गरम गरम भोपळ्याचे धपाटे खूप सुंदर लागतात। मी लाटून बनवलेले आहे आणि आम्ही धपाटे म्हणतो। तुम्ही जर थोडंसं थापून बनवायचे असले कापडावर तर थोडंसं पीठ सैल ठेवा। आता बघू शकता पूर्ण मळून झालेला आहे आपला गोळा आणि आता हाताला तेल लावून थोडंसं परातीमध्ये पण तेल लावून आता आपला गोळा मस्त असा छान असा मऊ करून घ्यायचा आहे। आणि छान बघू शकता आता पूर्ण आपलं मळून झालेलं आहे भोपळ्याच्या धपाट्यांचं। आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। थोडंसं मी वरती अजून तेल लावून ठेवते आहे, म्हणजे छान असं आपलं भोपळ्याचं पीठ मस्त छान मऊ होणार आहे। आता झाकण ठेवल्यानंतर मी 10 ते 15 मिनिटांनी मस्त झाकण काढलं। आता थोडासा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि थोडासा पोळपाटावर तेल टाकून असा मस्त परत एकदा चोळून घ्यायचा आहे आणि मस्त अशा आता छोटे छोटे थोडा जाडसरच मी लाटलेला आहे, म्हणजे छान असे त्याला मध्ये लेयर सुद्धा येतात। आणि तुम्ही बघू शकता आता ह्या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा लाटून। आणि आता मस्त असं आपल्याला गोळ्याला आता उंड्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि थोडासा आता लाटून घेऊन आता थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे आणि असं 3 पोळी असं आपल्याला करायचं आहे, म्हणजे खूप सुंदर असे छान असे लेयर सुटणार आहे आणि खूप सुंदर असे आपले धपाटे होणार आहे। तुम्ही बघू शकता आता मस्त असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं जाडसरच लाटायचं आहे, म्हणजे खायला पण मजा येते, छान लागता आणि खूप टेस्टी लागता। याच्यासोबत मस्त अशी कढी आणि शेंगदाण्याची चटणी मी तुम्हाला दाखवलेली आहे। शेंगदाणे भाजून घेऊन, मिरची भाजून, लसूण मिक्सरला फिरवून पाणी टाकून तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे आणि थोडीशी नंतर वाटून झाल्यावर कोथिंबीर टाकायची आहे। नंतर तडका द्यायचा आहे कढीपत्ता, हिंग, मोहरीचा, मग आपली चटणीसुद्धा खाण्यासाठी खूप छान तयार होते। आता बघा आपलं मस्त धपाट असं लाटून झालेलं आहे आणि तव्यावर थोडंसं
तवा तापल्यानंतर तेल टाकून घेतलं आणि आता मस्त आपलं धपाटा आता भाजतंय बघा तुम्ही. खूप सुंदर असं तयार होणार आहे. तुम्ही नक्की ह्या प्रकारे बनवून बघा. तुम्ही थालीपीठसुद्धा याला म्हणू शकता. म्हणजे तुम्ही थोडंसं पाणी जास्त वापरून भिजवून तुम्ही कपड्यावर थापून मग तुम्ही थालीपीठ सारखं सुद्धा करू शकता. पण मला लाटून बनवायचे होते. मस्त असं थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि खूप सुंदर मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे की धपाटे किती सुंदर झालेले आहे. मस्त असा पाऊस पडतो आहे आणि असे गरम गरम धपाटे झाले पाहिजे. तुम्हाला जर लाल मिरची पावडर वापरायची तर तुम्ही हिरवी मिरची कमी वापरा आणि तुमचं किती प्रमाण आहे त्यानुसार तुम्ही साहित्य घ्या. आलं, लसूण आणि मिरची, हिरवी मिरची, धने, थोडेसे जिरं तुम्हाला दळायचं आहे मिक्सरला. खूप सुंदर असे बघा त्याच्याने टेस्ट येते आणि हिरव्या मिरचीपासून तुम्ही नक्की बनवून बघा. बघू शकता किती सुंदर आपलं धपाटं तयार झालेलं आहे. आता आपण दुसरंसुद्धा लाटून घेणार आहे. तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा आणि डायरेक्ट गोळा घेऊन न लाटता तुम्ही मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही नक्की लाटून बघा. बघू शकता तुमचं धपाटं तुम्ही नक्की ट्राय करा ह्या प्रकारे. खूप सुंदर तयार होणार आहे. आता परत तव्यावर थोडंसं तेल टाकून मी धपाटं टाकून घेणार आहे आणि गरम गरम खायला द्यायचे. खूप सुंदर लागतात हे. आणि बघू शकता आता दुसरंसुद्धा मी टाकलेलं आहे आणि परत एकदा आपण पलटवून घेणार आहे. खूप सुंदर अशी ही रेसिपी होणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मला सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? तुम्ही लाईक करायला विसरतात. लाईक नक्की करा आणि भरभरून प्रेम द्या माझ्या व्हिडिओला. आणि बघू शकता आपलं धपाटं आता हे सुद्धा झालेलं आहे. आता आपण सगळे धपाटे बनवून घेणार आहे आणि किती सुंदर बघू शकता. मी तुम्हाला एक तोडून दाखवते की किती सुंदर झालेलं आहे. मऊ छान ज्वारीच्या पिठाने, बाजरीच्या पिठाने आणि आपण जे डाळीचं पीठ वापरलेलं आहे. डाळ मी दळून आणतानाच त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ दळून आणते. बघू शकता किती सुंदर आपलं धपाट्याला पोपडासुद्धा आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता असं 3 पुडी लाटल्यामुळे असं छान असं बघा छान खूप सुंदर असं आपलं धपाटं खुसखुशीत छान मऊसूत खूप छान होतं. आणि परत आता मी दुसरेसुद्धा बनवून घेत आहे. तुम्ही बघू शकता दिसायलाच किती सुंदर दिसत आहे तर खाताना तर किती सुंदर लागणार आहे. आता आपण जेवायला तयार आहोत आणि मस्त असं ताट तयार करणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर मऊसूद असं छान आपलं धपाटं तयार झालेलं आहे आणि मस्त शेंगदाणा चटणी, लोणचं, कढी आणि आपण तुम्ही ह्या जेवणाचा आस्वाद नक्की घेऊ शकता. खूप सुंदर पावसाळ्यामध्ये लागतं. श्री स्वामी समर्थ.